श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला एक ताई. मिनिट. हा हा एक मिनिट बाहेर आले. बिस्किट पाहिजे तुला? बिस्किट नको? चहा तुझं मला चहाचं ठरव. हॅलो. हा बोला ना ताई. हा ब्रेक झाला होता ना चहाचा म्हणून मी थोडं बरं बाहेर बरं. आले. ऐका ना, माझा असा अनुभव आहे. हं. मी ऑगस्ट पासून खरं तर मी आजारीच पडलेले आहे. काय म्हणजे झालं? पहिले काय झालं माहिती आहे, ताप आल्यानंतर पाय सुजल्यानंतर लाल झाल्यानंतर फोडे आल्या. असं बरं. झालं. हा. मग? मग मी काय केलं, मग हा डॉक्टर तो डॉक्टर केला पण काय फरकच पडला नाही. हं. ठीक आहे म्हणलं जाऊ द्या. नंतर काय केलं, मी म्हणलं आता बरे होईल, उद्या बरे होईल. मग मी डॉक्टर काय काय केलं, बोलले? काय झालंय डॉक्टर नक्की? बहुत लई रिपोर्ट काढले, लई म्हणजे लई रिपोर्ट काढले. पण काय बोलले कशाने पण ते झालं? नंतर चिकनगुन्या सांगितलं, कोण काय 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 सांगितलं, मी काय त्याच्यावर लक्षच नाही दिलं. बरं बरं. हा. मग नंतर काय आपलं घरगुती केला दवा, बाहेरचं मेडिकल मधून थोडासा आणून. ठीक हो. आहे, झाले थोडेसे बरे. मग मी डिसेंबरला मला सुट्टी असते ना कॉलेजमध्ये. अच्छा. मी हां. तिकीट काढलं होतं कुठलं, अक्कलकोटचं. अक्कलकोटचं. हां. मला काय वाटलं आता 2 महिन्यांनी बरी होईल, बरं असं बरं. माझा अंदाज होता. हां. पण मी बरी काही झालीच नाही. मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. बसले तर उठवत होते, असे अगो आजारी बाई! पडले होते मी. हां हा. हां. लई बापरे! तकलीफ झाली मला. हा ना. तर मग मला जाऊ का नको असं माझा विचार चालला होता. कुठे? हां अक्कलकोटला. हां. तिकीट तर काढलंय, कन्फर्म तर आहे. काय करू हेच मला समजत नव्हतं. हां हां. आणि त्यावेळेस एक माझी बारकी मुलगी आली. 2-3 दिवस राहिली. म्हणजे मी लई दिवस राहिले, पण तिच्या मिस्टरचा अचानक फोन आला की तू ये. तर हां. तिचं काही तिकीट नव्हतं आणि माझं कन्फर्म होतं. आता 4-5 दिवसच राहिलं होतं की मला जायला. कुठे? आपल्या अय्या! अक्कलकोटला. हा. हं. त्यात म्हणले जाऊ दे आता चल. तू जा माझ्या तिकीटवर, ही जाते. असं आमचं चाललं होतं घरात कन्फर्म की मला तर हं. होणार नाही, चढाई उतरायला येत नाही, कसं काय हां करू काय हां करू. हां. तरी बी मी जबरदस्तीने, माझी सेवा काय सुटली नाही ताई. अरे वाह! एवढे जरी उठता येत नव्हतं रे ना, सकाळी 11 मायचं, संध्याकाळी 11. मला वाह! एवढे मिस्टर ओरडायचे ना ताई, मी खोटं हां नाही सांगत. हां. एवढे ओरडायचे, तू एवढी आजारी आहे तरी तू बसून तुझे पाय किती सुजतात. तुझं काय म्हणलं, जी होईल ती होईल म्हणलं. हां करतील हां. स्वामी करतील, घेऊन जातील. घेऊन बी जाऊ द्या, मेली तर मरू द्या, राहिले तर राहू द्या, असा माझा विचार आहे. बापरे! बापरे! कमाल खरोखर आहे. ताई, मी अजून पण माझा हा डावा पाय सुजतोय आणि उजवा पाय असं बरोबर आहे. आणि हां बसून त्या दिवशी मी अचानकच ऑफिसमधून दादांना कॉल केला. मी हां. दादाने उचलला पण माझा फोन. कोणत्या दादांना? आपला केंद्रीय दादांनी. अरे वाह! कधी बी उचलतात. माझं बरोबर 10-10:30 फोन केला ना उचलतात. मी हां दादांना म्हणलं, दादा असं झालंय माझा, डावा पाय माझा ओसरतच नाही होत. दादाने 2 मिनिटं असं थांबले हां. आणि 2 मिनिटांनी सांगितलं की तुझी ती डाव्या पायाची नस दबली. हां हां. असं सांगितलं. मग ठीक आहे. अच्छा मग अच्छा. 11 हां. माळे जप कर आणि तारक मंत्र 11 वेळा म्हण. म्हणलं आता 11 वेळा तर आपले आहेत दररोजचे. आणि बरोबर. 11 वेळा त्यांनी तारक मंत्र ती करायला सांगितलं. त्याची उद्या आपली ह्याच्यामध्ये लावली. थोडं आहे कमी, हां. तरी बरीच कमी आहे. मी होईल, सोडलं होईल, त्यांच्या. होईल. आणि सगळं तरी ठीक होईल. तरी पण मी अक्कलकोटला गेलेच हं. तसंच मुलीच्या अरे का वाह! होईना पण रूपात गेलेच. बापरे! जसं हां. होईल तसं होईल म्हणलं. आणि त्यात मध्ये मला माहित नव्हतं की माझी आई माझ्या संगती येईल म्हणून. अय्या! हां. अचानक ठरलं. मी माझ्या भावाच्या मुलाला सांगितलं, तू येतोस का? तो मला हां म्हणला. जमलं तर येईन नाही तर नाही. आणि त्यात हां माझ्या मम्मीला विचारलं. हां. मम्मीची मी स्टोरी सांगते तुम्हाला 2च मिनिटांनी. मी काय एवढे जास्त वेळ घेत नाही तुमचा. हां. नाही आणि बोला मग ना. मुलीला तिथं सोडलं अर्ध्या रस्त्यात. पहाटे 5 वाजता मम्मीला घेतलं. हां. मी अक्कलकोटला गेले. रूम वगैरे बघितलं, अंघोळ वगैरे केली. आता काय झालं माहितीये का? मी हं. अ, आतमध्ये गेले हं. आणि तिनं दिलं, मम्मीने दिलं त्या हाराचे पैसे, मी दिलेच नाही. म्हणलं चप्पल वगैरे सोडून येताना देऊ. हां. मिस्टर म्हणले. तर मिस्टरने बी दिलं नाही. मिस्टरला वाटलं मी दिलं आणि मला वाटलं त्यांनी दिले. अगं बाई! हं. असं झालं. दिलं पण नाही, ते राहू दे, विसरून बी गेले ते द्यायचं की न द्यायचं. हां. मग गेले. असं राऊंड मारला आणि ती आपलं हे आहे ना कासतला महाराज, हां हां हां. स्वामी समर्थ महाराज. मला हं. काय होतंय माहित नाही ताई, मला तिथं गेलं ना माझं एवढं मन प्रसन्न होतंय ना, विचारू नका तुम्ही. खरंय, खरंय. शपथ म्हणजे अंगावर आता सुद्धा काटा फुटतो. मी ती पण स्टोरी सांगते तुम्हाला. फर्स्ट टाइम गेलो काय झालं होतं ती पण हां. सांगते. आणि मला हं. शिक्षा दिलेली पण ती सांगते. त्याच दिवशी शपथ खोटं सांगत नाही. मला का नाही माझं मनोकामना पूर्ण करतात. मला शिक्षा बी देतात. हां. काय फर्स्ट टाइम. 2दा झालं ही मला शिक्षा द्यायची. हां, असं नाही हां. शिक्षा देत. 2-3 हजाराची शिक्षा देतात. आणि बापरे! फिरवतात बी अशी. हां, मी तुम्हाला ती पण स्टोरी नंतर सांगेन. आणि हां. गेले ताई. हं. आणि काय झालं, मी डोळे झाकले. एवढी गर्दी होती ना ताई, डिसेंबरच्या 24 तारखेला मी तिथं होते. हां, हां, हां. 24ला. हां. 10-11च्या सुमारास गेले. माझ्या अंगावर काटा फुटतोय ताई.
काय सांगू तुम्हाला. जसं ते साताऱ्याच्या ताईचं ऐकलं होतं ना अनुभव, 11 वेळाचं संध्याकाळी संध्याकाळी सकाळी 11 वेळाचं. ते अजून माझ्या त्याचे जर ताई मी त्यांचे जर अनुभव ऐकलेला ना माझ्या डोळ्यासमोर असे सगळं दिसतं, ते डिलिव्हरीचे खरंय. ते त्याचे. अनुभवच आणि तसे आहेत ना त्यांचे. ताई मी चालताना आहे ना विचार करतच त्या ताईचा चालते. मी खोटं नाही बोलत ताई, माझी मम्मीची शपथ म्हणून सांगते. चालताना आहे ना त्या ताईचंच मला अनुभव सगळं पुढे येतात. बापरे मला माहित पण नाही मी कुठल्या रस्त्याने चालते हे सुद्धा माझ्या लक्षात राहत नाही ताई. ते अय्या. डोक्यात म्हणजे फिरते ताईचं काय माहित मला काय होतंय. आणि नमस्कार करत उभा राहिले, डोळं झाकलं. आता येता जाता सगळ्याचा धक्का लागायचा. काचा पुढे किती थोडंसं तर अंतर आहे ना, पुढे सगळे जप करत बसलेले आणि ते स्वामी समर्थाचे फोटो मध्ये थोडंसं यायचे धक्के द्यायचे. आणि काय झालं, एक ताई येते आता काय म्हणली, बाई इथं तर ना अष्टगंध सुद्धा नाही. मग ते स्वामी समर्थ पाऊल आहेत ना तिथे पुढे. आणि अशी आम्ही डोळे झाकलेले. बाई ग इथं ग अष्टगंध सुद्धा नाही. अशी म्हणले 10 मिनिटांनी काय झालं माहिती का, अंगावर काटा फुटायला लागला माझ्या ताई. खोटं नाही बोलत मी. ते डोळे खोलले आणि त्यानंतर ते एक मुलगा आला 25 वर्षाचा असेल बहुतेक ताई. आणि निळं शर्ट पॅन्ट घातली आणि त्यावेळेस एकही माणूस नव्हता तिथं, एकही नव्हता. फक्त मी आणि तो मुलगा अंगावर काटा फुटतोय ताई मला. आणि ती पण मला कळलं नाही की खरोखरच महाराज असतील म्हणून ताई. दुसऱ्या दिवशी मला कळते ताईचा एकदा अनुभव नव्हता का, घरात आले गोट्या खेळले, पोळी मागितली, पोळी खाल्ली. आहे का लक्षात. तसं मला घडलं आणि माझ्या मनात एक विचार यायला लागलं. आणि मला म्हणतात जय अष्टगंध. अरे तो मुलगा नाव नाही गाव नाही माझं घेतलं. मी डोळे खोलले आणि माझ्या हातात पिशवी होती ती नारळाची अष्टगंधाची. थोडंसं ती पुडी देतात ना त्याच्यात ती. मला म्हणतात जय अष्टगंध. आणि मी दिला. आणि मला नाही वाटलं की खरोखरच असं महाराज असतील की पाया पडा की त्यांच्याकडे माझा चेहरा करा की त्यांनी माझ्याकडे चेहरा करावा, असं काही सुद्धा झालं नाही. त्यांनी माझ्याकडे बघितलं नाही, मी त्यांच्याकडे बघितलं नाही. शपथ खोटं सांगत. आणि त्यांनी डायरेक्ट मला मागितले रे अष्टगंध. मी अष्टगंध दिला आणि त्यांनी ते हार फक्त का नाही असं साफसफाई केलं, हार तिकडे सरकवलं. मग ती अष्टगंध कसा टाकला ही पण माझ्या लक्ष्मी डोळं झाकलं नामस्मरण चालू माझं. ओम स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ. ऐका तर आणि त्यावेळी आम्ही दोघंच होतो बरं का तिथं. आता एवढ्या गर्दीत आहे त्यावेळेस आम्ही दोघंच तसं. बघा कमाल हा दुसऱ्या दिवशी माझी टूप पिटली ताई. मी दुसऱ्या दिवशी ताई कशा मला दुसऱ्या दिवशी महाराज आले जेवण गेले. तसं ते मिस्टरला मी सांगितलं मला असं असं घडलं. तर मला म्हणते त्यावेळेस आहे ना देव कुठल्या रूपात येऊन भेटतील ना त्यावेळेस आपलं सुद्धा ते दिमाग चालत नाही की आपण त्याला. नाही अगदी बरोबर बोलले ते. आणि ती मिस्टर तशी आहेत माहितीये का, त्यांचा जे शब्द बोलल ना तो खरा होतो. हो का. कारण ते जुने माणूस आले, त्यांचे आईचे भाऊ आहेत. ते कधी पहिले त्यांचे आईचे भाऊ आहे ना घोड्यावरती पंढरपूरला ते वारी करायचे हर महिन्या. कुठून गावावरनं पंढरपूरला, सोलापूरहून पंढरपूरला. बापरे. सोलापूरच्या अलीकडे आहे, मोहोळपाशी. तिथून जायचे आणि तिथे मम्मीच्या येऊन स्वप्न सांगितलंय मी तुझ्या पोटी येणार आहे, तुला मुलगा होईल, माझं नाव ठेव म्हणून. बापरे बघा. हो. आणि ती पहाटे टाक 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 घोड्यावर आवाज येऊन त्यांना सांगितलेलं माझ्या सासूबाईंना. मग ते बघा कधी बी ना कुठली बी गोष्ट त्यांनी सांगितली ना ती होणार किंवा नाही होणार ते आपण तसंच होणार. कधी पण ती लवकर जास्त पायापीठ पडत नाही देवाच्या, असं पाया पडतं की निघून जातात. तिथं एक दिवशी बसून ना ह्याच्यामध्ये आपल्या अक्कलकोटच्या आतमध्ये मंदिरात त्याच ह्याच्यावर फोटो आहे ना तिथं गाभाऱ्यात. तर तिथं एक बाई येऊन त्यांच्या पाया पडून गेली. अगो बाई बघा. माहित नाही ताई. अहो त्यांचं काय बोलू त्यांना, ती पाया बी जास्त पडत खाली असं हात जोडणार निघून जाणार. हो. मनात त्यांची श्रद्धा अशी दाखवत नाही कधी ती, कधीच नाही. मग मी त्यांना सांगितलं, त्यांना म्हणलं असं असं झालंय. मग दुसऱ्या दिवशी गेले ताई. आता दुसऱ्या दिवशीची 24-25 तारखेला एवढी गर्दी ताई, खाली वाकायला सुद्धा असं होत नव्हतं एवढी गर्दी. डिसेंबरच्या 25 तारखेला. तेवढ्यातून मी गेलो. मी आंघोळ वगैरे केली. मग जाऊ का नको जाऊ, तरी पहाटे मला उठवलं शेवटी महाराजांनी. आणि गेले. आणि आंघोळ वगैरे केली गेले. अजून तिथं मला लय घाई असते त्या फोटो पुढे जाऊन उभं राहायची. मला कुठं नाही दर्शन झालं ना तरी चालेल, पण मला ते फोटो पुढे लय घाई असते. तर मला तिथं उभाच राहायचं. घडी ते डोळ्यात बघायचं, पायाला बघायचं, डोळ्यात बघायचं, पोटाला बघायचं. असं असतं. आणि मग 11 माळी मग माळ घेऊन गेले. 11 माळी जप केला. 21 माळी जप झाला मॅम तिथं माझा. अरे वा. आणि असं पकडून डोळे झाकून
आणि ती माळ काय व्हायची, मी बोटावर करायची ना, ती माळ काय करायची, येऊन माझ्या अंगठ्यात पडायची. हा, हा. दुसरी माळ घेतली की परत ते अंगठ्याच्या बाजूला येऊन असे अरे पडायची. बापरे! हा, तिसऱ्या हा. बी अशा म्हणलं असं का होतंय, असं का, मला काही कळलंच नाही. बाप, ताई एवढा अनुभव मी असा किती आतापर्यंत छान. एवढे 3 वर्ष झालं, मी 3-4 वर्ष झालं ह्याच्यात आहे ना, तर मला असं असा अनुभव किती कधीच छान, आला नाही. किती छान हो ताई. मी लय दिवसापासून ट्राय करते, पण तुम्ही ग्रुपवर टाकलं, मी इकडे गेले, तिकडे गेले, तिकडे गेले. त्याच्यामुळे माझं काय ते मला जाऊ दे. काल 1:30 वाजता मी केलता, ऑफिसमध्ये आल्यावर मला फोन करायला भेटतं, कारण घरी एवढं गोंधळ असते ना सगळा, बरोबर, आवाज इकडं बरोबर, तिकडं. बरोबर. हो, काल हो. मी तुमचा आलता 4ला, तेव्हा माझा ती ब्रेक चालू होता, तेव्हा मी चहा वगैरे बनवत होते अच्छा, ऑफिसमध्ये. अच्छा, असं अच्छा. झालं. हं. आणि किती मम्मीचं छान. सांगते आता. शॉर्टकट मध्ये मम्मीचं सांगते. हो. आता आणि मम्मीची तुम्ही सोलापूरला गेल्या, मग आईच्या तिकिटाचं काय केलं आईचं अक्कलकोटला? तिकीट कुर्डवाडीला किती 1 तासाचा प्रवास इथून. आईचं अच्छा. तिकीट बी काढलं नाही तिकीट काढलं. हा, आईचं तिकीट नाही काढलं. म्हणजे कुर्डवाडी ते सोलापूर 1 घंट्याचा प्रवास आहे. हा, 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 आणि तिथून किती लागतं, ₹50 लागतं. मग तिथं सोलापूरला गेलं, सगळे ओळखीचे आहेत माझ्या तिथं, हा, असे पोलीस हा. लोक आहेत ना ओळखीचे, माझा हम्म, मेहुणाच आहे हम्म. तिथे. सांगितलं की सोडतात. मग अच्छा. मम्मीला कसं ते अर्धा तासून घेतलं. हम्म, मम्मीला माहित नव्हतं मम्मी येईल का नाही म्हणून. त्याचे हम्म. 8-10-15 दिवस आहे तिची आणि सोन्याची भांडणं झाली होती. आता हा. ही पण बघा, ही कसं आहे आता, ही तर म्हणतात तुम्ही तर असा कसा म्हाताऱ्या माणसाला एवढा स्वामी अनुभव देतात. हा, हा, आणि मी रोज इथून सेवा करायची. ती फक्त नामस्मरण हम्म, स्वामी 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 स्वामी. तुला कळत नाही ना एवढं. हम्म. 75 वर्षाची आहे म्हणल्यावर तरी बरोबर. धुणं धुती, शेतात काम करते, इकडे जाते, तिकडे पळते, बापरे! ते चालूच असतं. हो हो हो, हो, 75ची कमाल आहे. मम्मी आहे माझ्या. हो कमाल आहे. हो, सगळं करते. अरे वा. भांडणं लागली ती. आणि तिला कोणी खोटं बोललं आणि तिच्यावर काय आरोप केला ना, हम्म. 3-3 आणि 4-4 दिवस जेवत नाही ताई. बाई गं. हो, नाही जेवत. पाणी सुद्धा पिणार नाही, असं तिची कंडिशन असते. बापरे! लय म्हणजे एक एक मुडी आहे. आणि बापरे! भांडणं झाली. मग मला सांगायची, "आत्या, आजीनं असं झालं बघा, भांडणं झाली." मग ती मला सांगायची. "मग हम्म, तुमच्या तुम्ही बघून घ्या" म्हणायची. मी म्हणे, हम्म, "मम्मी जेव, मम्मी जेव." मी हम्म. सांगायचं आणि परत ती 2-3 दिवस सोडूनच दिलं. 2 दिवस जेव म्हणायचं. मी काय म्हणलं, स्वामी समर्थ म्हणजे एकच आहे बघा. हो का, मम्मी माझी जेवत नाही. तुमचं काम आहे तर तिला जेवायचं का ना जेवायचं, कसं करायचं. ताई खोटं सांगत नाही. हम्म. माय गॉड, माझ्या अंगावर काटा फुटतोय. पहाटे तिनं मला एकदा फोन केला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणली, एवढे उंच सगळे उघडे भोप असे माझ्या पुढं माणूस उभा राहिला म्हणली. हम्म. हातात अयो, हातात आहे ना तांब्याचा, नसतो का तांब्या मोठा, अरे बापरे! हा. तेवढं पाणी भरून तांब्या. अरे बापरे! आणि हां. आणि तिथं कमंडलू, उठ. कमंडलू हां, सारखं. उठ, जेव. आणि जेवढी भाकर आहे ना एवढी मोठी गोल, त्याच्यावर चटणी, तेल हा. असं हातरलंय, पसरलंय. आणि तेवढी भाकर चारून ताई खोटं सांगत नाही पाणी पाजलं. बापरे! आणि दुसऱ्या दिवशी कशी म्हणते त्या नागसूनाला, "अगं तुम्हाला उठवलं होतंस का जेवायला?" हा. म्हणली, "नाही ना आजी, तुम्हाला रात्री किती वेळा बोलले तुम्हाला जेवा जेवा म्हणलं, पण तुम्ही नाही जेवलं." "अगं माझं एवढं पोट भरलंय ना, काय सांगू तुला, माझं पोट भरलं. मला वाटलं तूच उठवलं काय की जेवायला." अगो बाई. हो ताई, कमाल. काय कमाल ताई, मी खोटं नाही सांगत. त्या दिवशी बघा तिला घेऊनच गेले मी. काय भानगड मला कळलं नाही. त्याच्या आदल्या दिवशी 8 दिवस भांडण होऊन तिनं तसं केलं. 3 दिवस उपाशी होती आणि 4थ्या दिवशी बघा स्वामी समर्थांचं तिला जेवण चाललं. बापरे! आणि त्यांनीच जेवण भरवलं. बघा की हो, मग ती कधीच, आणि तिला विश्वास बी नाही कशावर, कुठल्याही गोष्टीवर विश्वास नाही. तरी बी मी आपली सतत स्वामी 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 करत राहते. आई तिला समर्थ गं. सुद्धा येत नाही ताई. शेतात बाई दिवसभर गं. काम करते, आपल्या त्यांच्या शेतात करते बरं का, दुसरीकडे नाही जात. हा, हा, आपल्या हा. नातांसाठी करते. आणि बघा बापरे! तिचा अनुभव कसा आहे माझ्या मम्मीचा. किती आणि तीच छान आली आहे बघा ताई. अक्कलकोटला, तिथंच किती आली. सुंदर. मला ती बापरे! आणि माझ्या डोळ्यातून फिरतोय ताई. ते फक्त त्या मुलाचं मी पाय नाही शिवलं, ही मला कळलं नाही हो, कळलं नाही मला बरोबर, ताई. बरोबर. खरंच कळलं नाही. काही नाही, तुम्हाला दर्शन मिळालं ना, मला स्वामींना तेवढी. बाहेरच्या लोकांना मी ₹1 पण दिला नाही. माझ्या हातात पाकीट होतं. माझं कसं म्हणणं, ती कसे ₹10 ताई देतात, तसं माझं म्हणणं, पण मला ते सुचलंच नाही ताई. असं काय आई गं. सुचलंच नाही. असं हां. झालं बघा. आणि ते म्हणले होते ना 11 वेळा सारखं जपतेच. आज किती महिने, 1 वर्ष होत आलं ते ऐकून माझं त्या ताईचा. तेव्हापासून माझं सकाळी 11 माळी, आता मी 15 माळी जप, सकाळी 15, संध्याकाळी 15 माळी जप करते. बापरे, बापरे! हो, सकाळी बरोबर 5ला उठणार, 6:15 तर नाही, 5:30ला तर मी अंघोळ करून मी जपला बसते. अरे वाह! तिथून स्वयंपाक करून मग सकाळी 8ला घरी ऑफिसमध्ये येते. रोज 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 हां. कंटिन्यू त्याच टायमाला माहित नाही ताई, माझं त्याच टायमाला कामाला बसवतात ती. बघा ना, किती छान हो ताई. काटा इकडं सुद्धा होत नाही ताई. 5:30ला बरोबर उभा राहते मी तिथं. बापरे! हो, सकाळी बरोबर सकाळी 5:30ला पाहिजे म्हणजे मी तिथं पाहिजेच.
अरे वा. अंघोळ करून अंघोळ घालायची स्वामीला अंघोळ घाला. मी कशी करते तर साधी अंघोळ घालते. मला काय ते जमत नाही काय अभिषेक वगैरे असं हा करायला. हा हा काही मी फक्त हरकत नाही. स्वामी समर्थ म्हणून फक्त श्रद्धेने अंघोळ करणं घालते. महत्वाचं असतं ताई. फक्त गुरुवारी कसं दही दूध दाखवून आपलं असं ओतून आपला अभिषेक करते. मला जमत नाही एवढं पण काय हो करते आता हो होतंय हो. तेवढं. नाही नाही ताई मला छान ना अंगावर काटा ताई. फुटतोय बघा तसं. खूप सुंदर अनुभव आहे हो. आपण खरंच एवढं अगदी सुंदर आहे. आईचा तर अगदीच म्हणजे आई मला शपथ तर मला अजून ते डोळ्यावर फिरतो ते आईने सांगितलेलं. ताई आता एवढ्या मोठ्या मोवळ आहे आई. माझी मोवळमध्ये आहे. हा 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 हा. मोवळमध्ये आहे. बघा या म्हाताऱ्या माणसाला असा आणि मी काय नाही रडायची इथं रडायची मी. रोज रडायची स्वामी पुढं. स्वामी माझी मम्मी जेवण आहे. तिला तुम्ही जेवण घाला. अशीच म्हणायची. फक्त एवढं म्हणायचे आणि बाहेर व्हायचे. स्वामी तिला जेवण घाला. ती ऐकत नाही माझं. तुम्ही तर जेवण घाला. बरोबर ताई चौथ्या दिवशी जेवण खाल्लं माझ्या घरी बी खाल्लं नंतर मग दुपारी. बोला. बापरे बघा. 3 दिवस उपाशी होते. 75 माणूस 3 दिवस उपाशी राहतं का ताई तुम्ही नाही सांगा. शक्यच नाही ताई. हा. चहा सुद्धा पिली नव्हती. चहा उठाई ना तिला उठाई सुद्धा येईना असं तिची कंडिशन झाली होती. मग त्याच मग रात्री स्वामीने तिला तरी त्या जेवण सुनेला घातलं. काही वाईट वाटत नव्हतं का? सून जरा ना तुम्हाला ती पण सुनाचं सांगते अनुभव. आता तुम्हाला वेळ असेल तर सांगू का? सांगा ना. हं. सुनाचं काय झालं होतं माहितीये का? सून पहिली भावाचीच मुलगी आहे. कधीच सासूना अशा मायलेकीसारखे राहिल्यात आतापर्यंत. पण तिचं काय झालं माहितीये का? तिला बीपी हाय होऊन बीपी हाय होऊन तिचं ती नस दबली होती. तिला 2 दिवस कोमात होती तिनं. अगो बाई. हं. ती पण सांगते तुम्हाला. आणि ती कोमात होती आणि तिथून काय केलं कोमातून निघालं म्हणून तिच्या भावाने दुसऱ्या हॉस्पिटल मोठ्या टाकलं. ती पण आता ही फर्स्ट अनुभव आहे हाच. हां. आणि तिथून तेव्हापासून मला ती ओढ लागली की स्वामी समर्थ त्या फोटो मधले की ती माझे खरोखर बाप आहेत असं मला वाटतं. हां, 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 हां. खरोखर. आणि मग तिथं बी काय झालं ऑपरेशन झालं. ती कवटी असते ना आपल्या डोक्याची. हां, हां. ती कवटी काढून तिला 6 महिने पोटात ठेवून तिचं अरे ती आपली नस दबली होती ना ती ओपन करून तिचं सगळं हे बापरे! केलं. बिचारी. तिचं पण ती बी सांगते बिचारीचं. बाई ती पण म्हणून गं! तुम्ही मम्मीला म्हणते मम्मी ती वेडी झाली नको तिच्या नादाला लागू. पण मम्मीला काय वाटतं मलाच का करते तशी सगळ्याला का करत नाही. असा आहे मम्मीचा एक विचार. हां, हां, हां. असं आहे. मलाच का बोलते. ठीक आहे म्हणलं मग जाऊ दे पहिली चांगली होती ना आता झाली वेडीसारखं करते करू दे म्हणायची मी. बरोबर, बरोबर. आणि ऑपरेशन दिवशी मी इथून मला काय नव्हतं तेव्हा माहिती कसं करायची माळ कसं जपायचं. मी आपली सारखं तिला समजलं का नाही मी लगेच माळ घेऊन बसले. स्वामी समर्थ माझ्या भाऊजाला वाचवा माझ्या भाऊजाला वाचवा म्हणून आपली तिथं करत बसले. मी लगेच गाडीने गेले. दुसऱ्या दिवशी तिचं ऑपरेशन झालं तिचं. 2 दिवस ताई कोमात असताना तिसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं तिचं. हां. मी सकाळ गेले आणि सगळ्यांनी ती लई चांगली आहे माझी भाऊजाई म्हणजे लई छान आहेत. लई म्हणजे लई भारी आहे माझी बहीण भाऊजाई म्हणून कधी आम्ही मानलीच नाही तिला. एक बहीण म्हणूनच या जा कधी बसा. आणि नंतर मग सगळ्यांनी केलं ही माझी वाचू द्या कुणी बी नवस करतोच ह्या देवाला त्या देवाला त्या देवाला. आणि मग मी माझ्या कानावर एका हिचा आवाज आला की मी बी स्वामी समर्थाला अक्कलकोटच्या नवस बोलले. मी काय केलं तशीच बिना आंघोळीचं ऑपरेशन झालं. मिस्टर गेलो तिथं स्वामी समर्थ फर्स्ट टाइम गेलतो. आता ते ऐका कशी कथा आहे ते समर्थाने मला कशी शिक्षा दिली. आणि गेलो आंघोळ केलं 50 रुपये आंघोळ केलं आतमध्ये गेलो. फर्स्ट टाइम मला माहित सुद्धा नव्हतं की कसं कुठं जायचं ते. आणि गेलं नाही फक्त ते पहिलं काम चालू होतं बघा. तिकडे फोटो मध्ये आहे ना तिथंच तेवढं ते देवाचं ते सगळं करत होतं. ह्या साईडला काम चालू होतं. मग गेले म्हणजे बाप म्हणला की माझे मिस्टर म्हणले की 5 नारळाचं तोरण बारीन माझ्या बहिणीला नीट कर. म्हणजे माझे मिस्टर बोलले बहीणच लागते एक प्रकारची. बरोबर. हो. त्यांनी घातलं माझं त्या स्वामी समर्थाच्या डोळ्यामध्ये. फक्त म्हणायचे स्वामी समर्थ माझ्या भाऊजाच्या डोळ्या खुले स्वामी समर्थ. आणि मला माझ्या मुलीच्या मिस्टरांनी सांगितले डॉक्टर ते म्हणले की 8 दिवस बी लागेल कोमातून यायला आणि 10 दिवस बी लागेल 15 दिवस बी लागेल. ही माझ्या कानात घुमत होतं. म्हणलं जाऊ दे मी आता बघू बरं चमत्कार स्वामी समर्थ कसं का. मी गेले आणि फक्त डोळ्यात बघायचे स्वामी समर्थ. मी सोलापूरच्या स्टेशनपर्यंत असतो मला फक्त कानावर आवाज आला की डोळे खोलले बस एवढंच म्हणायची मी. आणि डोळे खोलले आणि मिस्टर अरे चल ना किती वेळा बोलतेस किती वेळा बघतेस किती वेळा नाही मी बघते थांबा. डोळ्यात जे बघितलं होतं ताई सोलापूरच्या स्टेशनवर येस्तोर आहे ना ती माझ्या कानावर आले की डोळे खोलले. आई गं! ताई मी असं कधीच असं पटकन चमत्कार मला माहित नव्हतं. ही फर्स्ट टाइमचा हा अनुभव आहे तुम्हाला सांगते ते आता. बापरे! हो ताई. आणि हिचं मिस्टर म्हणले थांब आजच्या दिवस आपण इथं मुक्काम करू. आणि माझं चुकलं. मला काय माहित नव्हतं असं मला शिक्षा भेटेल म्हणून. अगं आजच्या दिवस राहू बाई आपण इथं राहू. नाही नको आम्हाला उद्या कामावर जायचं ऑफिसमध्ये जायचं. नाहीच राहिले ताई मी.
हा. आले तिथं तिकीट भेटलं नाही. सोलापूर रात्रीच्या 2 वाजले तिकीट भेटलं नाही. बापरे. 3 वाजले मला तिकीट भेटलं. दिलं की माघारी यायचं. जागाच नाही. दिलं की माघारी यायची. मोबाईलवरून द्यायची ना पैसे असे. हा 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 तर माघारी यायचे. मला रात्री तिकीटच भेटलं नाही त्या दिवशी. मग मला कसं माहिती तुला बोललं होतं ना मी अक्कलकोटमध्ये आपण मुक्काम करू. तुला शिक्षा होणार आणि ही शिक्षा तुला आहे. मिस्टर म्हणायचे तुला बोललो होतं ना मी राहा. म्हणलं मला नव्हतं माहित मला असं होईल. आणि ती दुसऱ्या दिवशी मला कळलं की खरोखर मला स्वामीने शिक्षा दिली. आणि 3 वाजता म्हणलं चुकलं स्वामी माझं. पुढच्या वेळेस ना मी 2 दिवस राहीन. आहे ग. काही खोटं सांगत नाही. 2:45ला मला गाडी भेटली सोलापूरमधून. बघ असं बोलल्यावर. असं बोलल्यावर आले कधी इथं कामावर बी यायला भेटलं नाही बोला. आई ग. 11 वाजले सकाळच्या इथं यायला वाया करत यायला बोला. अरे 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 अरे. अशी शिक्षा मला दिली. माझं एक काम पूर्ण केलं मला शिक्षा दिली. मला माहित होते खरोखर मला शिक्षा देतील पण परत काही गेले होते ना ते. आणि परत दुसऱ्या ऑपरेशनला बी तसंच. परत 1 वर्षांनी तेच गेले मी स्वामीच्या पुढं. परत हिला मी दुसरं चांगली operation? परत दुसरं ऑपरेशन 6 महिन्यात ती कवटी काढली पोटात तिच्या डोक्याला लावली. अच्छा. तरी मी तिथं सकाळ पोहोचलेच तरी पण. बाप. तरी मी तिथं आणि आदल्या दिवशी गेले मी तिथं कुठं अक्कलकोटला. आता उद्या ऑपरेशन आहे म्हणताना. म्हणजे आज ऑपरेशनला मी संध्याकाळी बसीन. आणि त्यात म्हणजे काय मला दिवसभर इथं काय बसायचं चला आपण कुठे गंगापूरला. बसलं गाडी काय आली नाही. मग म्हणलं राहू द्या आता नाही जायचं म्हणलं मिस्टरला म्हणलं नाही जायचं राहू द्या आता लई कंटाळा आलाय म्हणलं मला. काही खोटं सांगत नाही मी. अर्ध्या तासाने मला फोन आला माझ्या भाऊजाईच्या भावाचा. की ऑपरेशन कॅन्सल झाले उद्या संध्याकाळी करा उद्या सकाळी करायचंय आज नाही करायचं कारण तिला ताप आलाय. झालं गेलं का माझं ते तिकीट 1000 रुपयाचं. बापरे. झालं. मला आता चला आता गंगापूर बघून येऊ ताई. ती कॅन्सल तिकीट करून परत दुसरं तिकीट दुसऱ्याला काढायला लावलं आणि मग गंगापूरला जाऊन आले. ती एक शिक्षा तिथंच भेटली बघा मला लगेच. मग आता वहिनी कशी आहे तुमची? आज वहिनी हाय छान. तेच दोघीचं भांडण लागतंय म्हणलं जाऊ दे मम्मी नको नाही, जाऊ दे. तुझ्या पाठी नका जाऊ द्या. कारण तिथं नस बदलावलेली असते. थोडंसं नवीन ती- जन्म हे झालाय झालं- तिचा. नवीन जन्म झालाय ताई. मग वय तिला किती आहे ती सांगते. तिचं? तिचं वय असेल आता असेल 50च्या आतच असेल. बाई ग लहान आहे हो. लहान आहे 50च्या आतमध्ये. माझा मुलं भाऊ मोठी जरा आहेत मोठा का होता. तिचे? मुलं आता माझा भाऊ वारल्यानंतर मुलगा पोलीसमध्ये लागला. त्याच्यानंतर दुसऱ्या मुलाचं लग्न झालं. सून आल्यात की 2 तिला. बरं आहे. हा हा. माझा भाऊ वारल्यानंतर मुलं लागला की भाऊ तिच्या कामावरती पोलीसमध्ये. अच्छा अच्छा. भाऊ वारलाय तुमचा? हा मग हे काय असत तो पण असंच अचानकच हार्ट अटॅक आला तिला त्याला पण. अरे हा त्याच्यामुळे तिला वाईट वाटतंय माझा एक मुलगा गेला मला असे करते तसं नसतंय मम्मी म्हणलं तुझं सगळं ऐकतात मुलं नको टेन्शन घेऊ. आपला भाऊ गेला मुलगा गेला तर त्यांनाच गोड गोड बोलत राहायचं. बरोबर. पण नाही म्हातारे माणसं पहिले ताईगंड असतात ना ताई. हो हो हो. एक मुडी मला असं एक कबुली मुडी. तशीच कबुली असं असते. बरोबर बरोबर. हा. खूप चला ताई, छान ताई. दुसरा बी अनुभव विचार. करते हो ना. ओके चालेल चला थँक्यू. स्वामी चांगले अनुभव देतील बघा अजून. नाही मला अनुभव लय आला. तुम्ही तुम्हाला असते सांगेन मला वेळ नाही भेटत ना हो कामावर. सांगत जा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल. ओके चालेल श्री चला. स्वामी ओके. समर्थ. हा श्री स्वामी समर्थ ताई.